Hello everyone, welcome back to my YouTube channel Pharmacist 3.0. I hope you are doing well. In this video I will talk about diploma in pharmacy admission process in 2024. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिप्लोमा इन फार्मसी ॲडमिशन प्रोसेसबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओला नक्कीच एंडपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की 12वीची परीक्षा आता झालेली आहे आणि रिझल्टसुद्धा लागलेला आहे. तर खूप जणांना डिप्लोमा इन फार्मसी या फील्डमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर या व्हिडिओमध्ये मी याचबद्दल बोलणार आहोत आणि सविस्तरपणे माहिती देणार आहोत की कशाप्रकारे यामध्ये ॲडमिशन प्रोसेस असते. तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर यामध्ये आपण 2024चा ॲडमिशन प्रोसेस बघणार आहोत. कारण आता 12वीची परीक्षा 2024मध्ये झालेली आहे, ठीक आहे, आणि रिझल्टसुद्धा लागलेला आहेत. तर यामध्ये मी काही पॉईंट्स घेतलेले आहे. ॲडमिशन क्रायटेरिया ऑफ डिप्लोमा इन फार्मसी, ठीक आहे. तर इथे द कॅन्डिडेट शूड बी पास्ड HSC बोर्ड 12th, ठीक आहे. तर तुम्ही जे कॅन्डिडेट असणार, जे स्टुडंट असणार ते HSC बोर्ड हा पासआउट असणं आवश्यक आहे सायन्स या स्ट्रीममधून, ठीक आहे. जर तुम्ही आर्ट्स आणि कॉमर्स स्ट्रीममधले असाल तर यामध्ये तुम्हाला ॲडमिशन नाही मिळणार. सायन्स या स्ट्रीममधले असाल तरच यामध्ये तुम्ही एनरोलमेंट करू शकता. तर यामध्ये तुम्हाला सब्जेक्टची रिक्वायरमेंट्स असेल तर जर तुम्ही सायन्स या स्ट्रीममधले असाल तर केमिस्ट्री, फिजिक्स अँड बायोलॉजी जे PCB सब्जेक्ट आहे ते तुम्हाला यामध्ये कंपल्सरी आहे, हे तुम्हाला असणं आवश्यक आहे, ठीक आहे. त्यानंतर हाऊ मेनी पर्सेंटेज आर रिक्वायर्ड फॉर डिप्लोमा इन फार्मसी ॲडमिशन प्रोसेस. तर या डिप्लोमा इन फार्मसीमध्ये तुम्हाला कसल्याच प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्हाला 60%वरच डिप्लोमा इन फार्मसीमध्ये ॲडमिशन मिळेल किंवा 70%वरच मिळेल, असं काहीही रिस्ट्रिक्शन नाही आहे. तुम्ही जर 40%सुद्धा घेतलेले असेल ना तरीही सुद्धा तुम्ही यामध्ये एनरोलमेंट करू शकता, ॲडमिशन घेऊ शकता, ठीक आहे, डिप्लोमा इन फार्मसीमध्ये. पण जर तुम्ही बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजेच B.Pharm या कोर्सला जर तुम्ही एनरोलमेंट करत असाल, ॲडमिशन करत असाल तर तुम्हाला तिथे 50 किंवा 60पर्यंत तर जे पर्सेंटेज आहे ते कंपल्सरी आहे, ते तुम्ही घेऊ शकता. आणि हो, त्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक हा सब्जेक्टसुद्धा असणं आवश्यक आहे, PCMB, ठीक आहे. तर तुम्हाला जर डिप्लोमा इन फार्मसीमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर तुम्हाला यामध्ये कसल्याच प्रकारचं पर्सेंटेजमध्ये रिस्ट्रिक्शन लावलेलं नाही आहे. तुम्हाला 40%सुद्धा आलेले असेल ना तर तुम्ही यामध्ये ॲडमिशन नक्कीच करू शकता, ठीक आहे. तर समोर वळूया. डिप्लोमा इन फार्मसी डॉक्युमेंटेशन प्रोसेस. तर यामध्ये जे डॉक्युमेंटेशन्स आहेत ते खूप महत्त्वाचा मुद्दा असतो ॲडमिशन प्रोसेसमध्ये. तर तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्ही बघू शकता SSC मार्कशीट ओरिजिनल +2 झेरॉक्स कॉपी, ठीक आहे. तर तुम्हाला यामध्ये 10th बोर्डची मार्कशीट असणं आवश्यक आहे, तुम्हाला या ॲडमिशन प्रोसेसमध्ये लागणार आहे. त्यानंतर HSC मार्कशीट ओरिजिनल +2 झेरॉक्स कॉपी, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला 12th जे पासआउट झालेले आहेत त्याची जे तुमच्याकडे मार्कशीट असेल ना ते पण सुद्धा यामध्ये कंपल्सरी आहे, ते पण लागणारच आहे, ठीक आहे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे तुम्हाला इथे 12वीची सर्टिफिकेट लागणार आहे, जे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डची झेरॉक्स कॉपी तुम्हाला आवश्यक आहे, ते तुम्हाला लागणार आहे या ॲडमिशन प्रोसेसमध्ये, ठीक आहे. पॅरेंट्सची वगैरे नाही लागणार आहे, फक्त तुमचीच लागणार आहे. त्यानंतर डिप्लोमा इन फार्मसीची जी सामोरची जे डॉक्युमेंटेशनची जी प्रोसेस आहे ते आता आपण बघूया. यामध्ये जे खूप जास्त इसेन्शियल डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्यापाशी असणं आवश्यक आहे, तेव्हाच तुमचं ॲडमिशन होऊ शकणार, ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अँड पासपोर्ट साईज फोटो, ठीक आहे. तर हे जे 5 डॉक्युमेंट्स आहे हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पण जर तुम्ही डिप्लोमा इन फार्मसी या कोर्समध्ये एनरोलमेंट करत असाल तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे जर नसलं ना तरीही सुद्धा तुम्ही डिप्लोमा इन फार्मसीमध्ये ॲडमिशन करू शकता, ठीक आहे. कारण कसं आहे, डिप्लोमा इन फार्मसीमध्ये तुम्ही जेव्हा एनरोलमेंट कराल, जेव्हा ॲडमिशन कराल, मग ॲडमिशन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भराल ना तेव्हा तुम्हाला इथे फक्त कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, नॉन क्रिमिलियर हे फक्त इतकेच डॉक्युमेंट लागल. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी ही तुम्हाला कंपल्सरी नाही दिलेली आहे, हे तुमच्याकडे नसली तरीही सुद्धा तुम्ही स्कॉलरशिप घेऊ सुद्धा शकता, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही बॅचलर ऑफ फार्मसी B.Pharm या कोर्सला जर तुम्ही एनरोलमेंट केलं आहे, तुम्ही ॲडमिशन केलं आहेत तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी हे कंपल्सरी आहे. जर हे नसेल ना तर तुमचं ॲडमिशनसुद्धा नाही होईल. पण डिप्लोमा इन फार्मसी यामध्ये तुमचं ॲडमिशन इझिली होऊन जाईल आणि स्कॉलरशिपमध्ये सुद्धा तुम्हाला या कोर्सला कास्ट व्हॅलिडिटी द्यावी नाही लागणार, ठीक आहे. तर बाकीचे जे 4 डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला लागणार आहे, ते तुम्हाला कंपल्सरी आहे, ठीक आहे.
त्यानंतर समोर वळूया डिप्लोमा इन फार्मसी ॲडमिशन फीज. तर यामध्ये खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा येतो की फार्मसीची जी फीज आहे ते किती असणार. ठीक आहे, कारण हे मेडिकल फील्डचाच एक असा कोर्स आहे. तर मेडिकल फील्ड म्हटलं तर यामध्ये खूप जास्त पैसा लागतो, हे तर नक्कीच आहे. तर यामध्ये तुम्हाला सांगतो की जे गव्हर्मेंट फार्मसी कॉलेजेस आहेत त्यामध्ये तुम्हाला फार्मसीच्या कोर्समध्ये जो डिप्लोमा इन फार्मसीचा जो कोर्स आहे त्यामध्ये तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये खूप कमी फीज लागणार आहेत, 15 ते 30 हजारची. ठीक आहे, तर कोणत्या कोणत्या सिटीमध्ये खूप कमी असू शकते, तर तुम्ही ते बघून घ्या. ठीक आहे, ऑनलाईन वगैरे, किंवा तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता कॉलेजला, तिथे तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल फीजबद्दल. तर इथे 15 ते 30 हजारपर्यंत तर तुमचं ॲडमिशन होऊनच जाईल. फर्स्ट इयर आणि सेकंड इयरमध्ये तुमचं म्हणजे 15 ते 30 हजारमध्ये होऊन जाईल. ठीक आहे, पण जर प्रायव्हेट जे डिप्लोमा इन फार्मसी कोर्सचं जे कॉलेज आहे त्याची फीज तुम्हाला फर्स्ट इयरमध्येच 50 ते 60 हजार रुपये द्यावीच लागणार आहे, कारण ते प्रायव्हेट आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. ठीक आहे, आणि तुमच्या मित्रांनासुद्धा हा शेअर करा, कारण तुमच्या मित्रांचीसुद्धा 12वी झालेली असेल, तर तुमच्या मित्रांनासुद्धा याची माहिती, याची खात्री पटवू द्या. भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये.